हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथे पाहू शकतात आज पंचमी आहे, त्यामुळे मी चौकटीची पूजा करून घेत आहे। ते चौकटीची पूजा झालेली आहे, आता मी रांगोळी काढून घेणार आहे। तर इथे पाहू शकता स्वामींची पूजा पण मी करून घेतलेली आहे। इकडे हार आणि फुले लावून मी सर्व व्यवस्थित पूजा करून घेतलेली आहे। हॅलो नमस्कार, मी संजीवनी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। तर आज आहे नागपंचमी। सर्वप्रथम तर नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि सकाळची पूर्ण तयारी झालेली आहे, आता करायचं आहे आपल्याला पोळ्यांचा स्वयंपाक। तर चला तुम्हाला दाखवते। तर इथे टाकली आहे मी डाळ शिजायला पोळ्यांसाठी। इकडे टाकला आहे भात शिजत आला आहे। आता डाळ शिजवून घेते। तर इथे पाहू शकता आपली डाळ शिजवून घेतलेली आहे, एकदम मऊ शिजलेली आहे। आता आमटीसाठी पाणी काढून घेऊया आपण यातलं। या आमटीसाठी पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकतात सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे आमटीसाठी। आणि ते कढई ठेवलेली आहे। आता गूळ आणि डाळ मिक्स करून घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। थोडीशी हळद टाकून घेऊया। हळद टाकल्याने कलर खूप छान येतो। आपल्याला हे बॅटर घट्ट होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकतो बॅटर आपलं घट्ट होत आलेलं आहे। इलायची टाकून घेऊया। मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तयार झालं आहे आपल्या पोळ्यांसाठी बॅटर। आता आपण हे बारीक करून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये टाकून आपल्याला तांब्याच्या साहाय्याने असं बारीक करून घ्यायचं आहे। तरी ती मी पुरण सर्व वाटून घेतलेली आहेत। असं आपल्याला पुरण बारीक वाटून घ्यायचं आहे। आमटी करण्यासाठी इथे मी कढई तापत ठेवली आहे। तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, आता जिरे टाकून घेऊया। लसूण अद्रकची पेस्ट टाकली आहे।
कढीपत्ता, खोबरं, वल्ल खोबरं असेल तर तेही टाकू शकतात, खूप छान होते. खोबरं आता व्यवस्थित ब्राऊन कलरचं झालेलं, आता टोमॅटो टाकू. मीठ, टमाटे आता मऊ झाले आहेत. मसाला आणि काळं तिखट टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून घेऊ. तर इथे चालू आहेत माझी पुरणपोळी. तर इथे पाहू शकतात आपलं पुरणपोळीचं ताट रेडी झालेलं आहे. पोळी आणि आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.